नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे। आज दिवसभरामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे। छोटीशी अपडेट आहे। आज दिवसभरामध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत। तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी। चला तर सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला आज दिवसभरामध्ये। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता सावंतवाडी, मालवण, कणकवली, कुणकेश्वर, कोंढा हा जो सर्व काही परिसर आहे, सर्व परिसरामध्ये जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय। राजापूर आणि आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये पुरंगड, लांजा, वडापेठ, राजापूर, रायपतंग, खारेपतंग, गगनबावडा, विजयदुर्ग या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय। तर रत्नागिरी, नेरवा, मुलगुण, बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर, माखजन, कोयना, पाटण सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। कोयना पाटणकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आज दिवसभरामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये। तसेच गुहागर, चिपळूण, खेड, दापोली विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे। प्रतापगड आणि आसपासच्या लगतच्या परिसरामध्ये जर बघितलं तर पाचपंढरी, केलसी, मानंगड, पोलादपूर, महाबळेश्वर, घोगरे, तसंच महाड, वरंद, गोरेगाव, श्रीवर्धन, दिवेघर सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे। तर रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड, जंजिरा, ताला, इंदापूर, तेलावासा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। काशीद, रोहा, नागोठाणा, रेवदंडा, तसंच सुधागड, शिरगाव, आंबेवानी हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे। अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस। खोपोली, नेरळ, नवी मुंबई, मुंबई या ठिकाणी आज जोर वाढलेला आहे, जोरदार पावसाची शक्यता आहे। ठाणे, उल्हासनगर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो। वसई, विरार, शहापूर, वाडा, पालघर या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। तर नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर या भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला असून या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। आणि मित्रांनो, आज नाशिकच्या देखील बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। त्र्यंबकवाडी, वारथे, मुंडेगाव, इगतपुरी, खोडाला, सनवाडा, परळी हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी ओझर, कळवण, सटाणा, देवळा, चांदवड, दोदांबे, वणी सर्वत्र विजांचा कडकडाट, भाग बदलत पावसाची शक्यता या ठिकाणी जास्त भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते। जोपूल, ओझर, तसंच नाशिक, देवळाली, नागपूर, म्हाळसा, क्रेने, फाड, लासलगाव, पाटोदा हा जो सर्व काही परिसर आहे, मनमाड, कुसमाडी, येवला, मंजूर, निमगाव, सिन्नर, पांढुर्ली सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट, भाग बदलत पावसाची शक्यता आहे। एकंदरीत बघितलं तर नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे। मालेगावकडे देखील जोर जास्त बघायला मिळू शकतोय, मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता मालेगाव आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय। अहिल्यादेवीनगरकडे, कोपरगावकडे मध्यम सरींची शक्यता आहे। श्रीरामपूर, संगमनेर हलक्या मध्यम सरी, तर जोर वाढलेला आहे या ठिकाणी राहुरी, गोडेगाव, भोगूर, पाथडी, अहिल्यादेवीनगर विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। रायगाव, काडा, जामखेड, शेवगाव, कर्जत, श्रीगोंदा सर्वत्र विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, पुणे जिल्ह्याकडे जोर थोडा कमी राहील, मात्र बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे, भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो। जुन्नर, मंचर, चाकण, पुणे हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट, भाग बदलत पावसाची शक्यता आहे। तसंच आळंदी, वाघोली, लोणी, काळबोड, सासवड, केटवले, तसंच शेवापूर, सोनापूर, दायरी, पुणे, सुसगाव, पुनावाले सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे, मात्र भाग बदलत पाऊस बघायला मिळू शकतो। जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो। सासवडकडे जोर कमी आहे, मात्र लोणंद, फलटण, बारामतीकडे जोर जास्त राहील। सातारामध्ये बघितलं असता भाग बदलत पाऊस राहील, या ठिकाणी जोर जास्त आहे। मेदा, वसुटपोट, सवराट, अरश, शिंगावडे या काही परिसरामध्ये जोरदार पाऊस। तर कोरेगाव, रहमतपूर, अंधा, पुससाविली, वडूज, निदाल, दहिवडी या परिसरामध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे, जोरदार पाऊस राहील। मोल, आद्राकी, नांदल, फलटण, बारामती हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। आणि सोलापूरमध्ये करमाळा, इंदापूर, अकलूज, पिलीव जोरदार पावसाची शक्यता आहे, जोर जास्त आहे। परांडा, कुर्डवाडीकडे देखील मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। सांगोले, पंढरपूर, माहोळ, इचलगाव तसंच मंगळवेढा हा जो सर्व काही परिसर आहे मंगळवेढा, मारवाडी सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। अक्कलकोटकडे देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं असता जत संख मध्यम स्वरूपाचा राहील। सांगली, कोल्हापूरकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतोय। सांगली, मालगाव, दिसिंग, कुची, नागज, तसंच विटा, मायणी सर्वत्र या ठिकाणी भाग बदलत हलक्या मध्यम सरी, भाग बदलत जोरदार पाऊस। आणि कोल्हापूरकडे बघितलं असता कोल्हापूर, ज्योतिबाईल हा जो काही परिसर आहे, कोडोली, किनी, आष्टा सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या सरींची शक्यता आहे, भाग बदलत पाऊस राहील। इस्लामपूरकडे देखील जोर कमीच आहे आज दिवसभरामध्ये। तर या ठिकाणी कोकुड, मलकापूर, पोरोळा, संगरूळ भाग बदलत हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस।
गगनबावडा राधानगरी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे। राधानगरी गगनबावडाकडे पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय। तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये सेंद्रमडी सी पिपरी काचोड पाचोड मध्यम स्वरूपाचा निंबे जळगाव बिटकीन आणि धरण क्षेत्राकडे भाग बदलत पाऊस राहील। काही ठिकाणी जोर कमी आहे तर काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय। गंगापूर वैजापूरकडे जोर थोडा कमी आहे, गंगापूरकडे मध्यम स्वरूपाचा होऊ शकतोय। तसे या ठिकाणी बघितलं असता छत्रपती संभाजीनगर सेंद्रमडी सी पिपरी काचोड पाचोड मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। दौलताबाद रुकुफाय देवगाव हतनूर कन्नड अंबाला साईगावन चाळीसगाव सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। फुलंब्री विरामगाव पिशोर सिल्लोड आणि अजंता सर्वत्र विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे। तर मित्रांनो जालना जिल्ह्याच्या उत्तरेला जोर थोडा कमी आहे। जाफराबाद समर्थनगर हसनाबाद दाभाडी भोकरदन हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये, तसंच बदनापूर जालना हलक्या मध्यम स्वरूपात आणि जोर वाढलेला आहे। गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबड ईश्वरनगर तानवाडी सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे। बीड जिल्ह्यामध्ये गेवराई आणि उमापूरकडे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये, तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस। गेवराईपेक्षा जोर थोडा जास्त वाढलेला आहे। माजलगावकडे जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। कोकरमोह बीड वडवणी तळेगाव शिरसाळ सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। तसेच धारूर केज येळम चोसळा सर्वत्र विजांच्या गडगडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे। धाराशिवमध्ये कळंब मासा तारखेड बूम तसेच येडशीपेठ खामगाव धाराशिव बेलीम तुळजापूर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे। आणि लातूरकडे लातूर औसा निलंगा शोणतपाल उदगीर सर्वत्र जोरदार पाऊस। अहमदपूर बारडापूरकडे देखील जोर वाढलेला आहे। परभणीमध्ये गंगाखेड परळीकडे जोर जास्त आहे, मात्र उत्तरेला या ठिकाणी जोर कमी राहील। झरी बोरी आणि जिंतूरकडे जोर थोडा कमी आहे। सेलू पाथरीकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। तर मित्रांनो नांदेड वागळामध्ये पूर्णा बासमत नांदेड वागळा मध्यम स्वरूपाचा भोकर पेठुंबरी बैसनाथच धर्माबाद निजामाबाद कंधार मुखेड सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस। हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे। आणि हिंगोलीकडे बघितलं असता हिंगोलीमध्ये सापतगाव हिंगोली जोर कमी आहे, मात्र कळमनुरी रेणापूर खंडाळा पुसदकडे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस। औंढा रांगणातकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे। तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे। नागपूर जिल्ह्याकडे बघितलं असता नागपूरकडे आज पावसाची शक्यता आहे। कोंडाली काटोल नरखेड मध्यम स्वरूपाचा, सावनेरकडे देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात। तसेच हिंगणा धामणा कळमेश्वर दोर्ली उमरी सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे, मात्र नागपूरच्या पूर्व भागाकडे जोर कमी बघायला मिळू शकतोय। भंडारा जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर जास्त आहे, तर या ठिकाणी उमरेड खैरगाव बिवापूर पवनी गुतंगाव वाडियल या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस। बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे राहील। भंडारामध्ये गोंदिया जिल्ह्याकडे पावसाची शक्यता आहे, मात्र भाग बदलत पाऊस राहील। जास्त ठिकाणी वातावरण कोरडे राहील। अधूनमधून हलक्या सरींची शक्यता आहे, जोरदार पावसाची शक्यता फार काही नाही। एकंदरीत बघितलं असता नागपूर भंडारा गोंदियामध्ये बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे असून ऊन-सावलीचा खेळ बघायला मिळू शकतोय। आणि गडचिरोलीमध्ये मार्कसा राजोळी देसाईगंज आरमोरी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये, गडचिरोली चामोर्शी मुलचेरा एटापल्ली आहेरी भांबरगड रेपानपल्ली या सर्व काही परिसरामध्ये ढगाळ वातावरण राहील। अधूनमधून हलक्या सरी तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय। राजुरा चंद्रपूर भद्रावती हलक्या मध्यम सरी आणि पावसाचा जोर वाढलेला आहे। यवतमाळमध्ये पांढरकवडा परवा घाटंजी मोहाडा करंजी पेंढारी गोमूत्री धनोरा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाची पावसाची शक्यता आहे। जोरदार पाऊस देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतो। रोई दिग्रज दरवा नेर यवतमाळ लखेड हा जो सर्व परिसर आहे जोधमोहा कलाम सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस। आणि वर्धा डिस्ट्रिक्टकडे बघितलं असता वर्धा सेलू तुळजापूर बारबाडी मध्यम सरी हिंगणघाट वाडनेर वाडकी पुणेकडे देखील पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे लाडगड वधुना अरवी तळेगाव आष्टी कारंजा सर्वत्र मध्यम सरी भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो अमरावतीकडे बघितलं असता अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे नांदगाव खंडेश्वर सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस। मोजरी मोर्शी वरुड नरखेडा अचलपूर चिखलदरा या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। अकोलामध्ये अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेल्हारा सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस। तेल्हाराकडे जोर कमी आहे। पातूरकडे बघितलं असता गोरेगाव आळंदा पातूर मध्यम सरी बघायला मिळू शकतं। वाशिम जिल्ह्याच्या उत्तरेला मरसूल मालेगाव वाशिम हलक्या मध्यम सरी रिठाड रेसोदकडे देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे, जोर थोडा कमी आहे। बुलढाणामध्ये बघितलं असता मेहकर लोणार देऊळगाव राजा चिखली तसंच मोहरा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस। उत्तरेला जोर कमी आहे। मोठाला खामगाव मलकापूर जळगाव जामोद हलक्या मध्यम सरींची हलक्या सरी बघायला मिळू शकताय, जोर कमी आहे। खानदेशामध्ये जळगाव भुसवळ मुक्ताईनगर जोर कमी आहे, मात्र आडगाव आडवड चोपडा काढोरी जालून धरणगाव एरंडोल पाचोरा बडगाव पाहूर जामनेरी या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे। मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस।
जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेला जोर कमीच आहे. धुळे जिल्ह्यामध्ये बघितलं असता धुळे, अंजाग, नवारी, खापडणे, कोसंबी सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी, साखरीकडे हलक्या सरींची शक्यता आहे. चिमठाणे, तोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा हलक्या मध्यम सरी, हलक्या सरी जास्त भागामध्ये. नंदुरबारकडे आज जोर वाढत आहे. नंदुरबार, शहादा, तळोदा, कलकुवा मध्यम स्वरूपाचा, अकर्णी तसंच नावपूर, विसरवाडी सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपल्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.